नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील जी कविता आहे तिचं नाव आहे वस्तू। आपण आपलं दैनंदिन जीवनमान जगत असताना आपल्याला अनेक गोष्टींची गरज असते आणि ही गरज भागविण्याची पूर्तता करण्याचं काम जर कशाद्वारे होत असेल तर त्या आपण अनेक वस्तूंचा वापर करतो आणि त्या अनेक वस्तूंचा वापर केल्यानंतर आपल्या अनेक गरजा ह्या पूर्ण होत असतात। म्हणजे प्रत्येक क्षणाला हर घडीला आपल्याला वस्तूची गरज आहे। म्हणजे प्रत्येक वस्तू ही आपल्याशी एकरूप होत असते, आपल्या जीवनाचा ती अविभाज्य भाग बनत असते। म्हणजे ती वस्तू एक आपला प्राणच आहे की काय अशी भावना मनामध्ये आपल्या निर्माण होते आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रत्येक व्यक्ती ह्या अनेक वस्तू वापरत असतो। मग आता मला मी चष्मा घातलेला आहे, ती एक वस्तू आहे, पण तिचा माझा दैनंदिन जीवनात किती वापर होतो। त्याचप्रमाणे हातातील घड्याळ असेल, पेन असेल, आता सर्वात महत्त्वाचा आजच्या या युगामध्ये संगणक युगामध्ये प्रत्येकाकडे भ्रमणध्वनी असतो, म्हणजेच मोबाईल, तो देखील काहींचा जीव की प्राण होऊन बसलेला आहे। म्हणजे अशा प्रकारे अशा अनेक वस्तू आपण वापरत असतो। प्रवास करायचा असेल तर आपली बाईक असेल, फोर व्हीलर गाडी असेल, अशा अनेक साधनांचा देखील आपण वापर करत असतो। कुटुंबामध्ये घरामध्ये पाहत असताना अनेक कुटुंबामध्ये अनेक वस्तूंचा आपण वापर करत असतो। म्हणून हा वस्तू ही माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेली आहे आणि म्हणून आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील ही कविता आहे वस्तू, हिचे कवी आहेत द.भा. धामनसकर। यांचा परिचय पाहायचा म्हटल्यानंतर थोडक्यात परिचय पाहूया। प्रसिद्ध कवी, भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामनसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात। सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थ व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत। त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकांची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली। प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत। आज आपण जी कविता पाहणार आहोत, मन भरून आलेले आकाश, हे त्यांच्या काव्यसंग्रहातील ही कविता आहे। तर या कवितेमध्ये ही कविता जर प्रामुख्याने पाहिली तर ही कविता मुक्त छंद या प्रकारातील आहे। म्हणजे सुरुवातीला तुम्हाला मी प्रस्तावने सांगितलं की कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावभावना जोडली गेली आणि म्हणून किती वस्तू अनमोल ठरते। वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात। व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते। त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केलेल्या आहेत। मग मोठे मोठे ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, श्रीमती इंदिरा गांधी असतील, अशा ज्या दिवंगत झालेल्या व्यक्ती आहेत, परंतु त्यांच्या वस्तू आजही संग्रहालयामध्ये संग्रहित केलेल्या आहेत। याचं कारणच ते आहे की त्या वस्तूंशी त्या व्यक्तींचं एक अतूट नातं जुळलेलं असतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्याही ज्या काही वस्तू असतील, त्यांची भवानी तलवार असेल, अशाही वस्तू आज आपण संग्रहालयात पाहू शकतो। आणि म्हणून वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात, वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा, ही भावना आजच्या या कवितेतून व्यक्त होते। म्हणजेच वस्तू कशा जपाव्यात व त्या ज्या वस्तू आपल्या उपयोगी पडतात
त्या कशा हाताळाव्यात हे सांगताना आजच्या या कवितेतून कवी द.भा. धामणसकर सांगतात, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या काव्यपंक्तीतून कवी सांगतात की वस्तूजवळ माणसासारख्या काही गोष्टी नसतात, परंतु त्या माणसासारख्या आहेत असं आपण त्यांच्याशी वागलो तर काय परिणाम होतो म्हटले, त्या वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तूंना जीव नसेल, बरोबर आहे, वस्तूंना जीव नसतो. जीव नसणे हा वाक्प्रचार होऊ शकतो. जीव नसणे म्हणजे प्राण नसणे. वस्तूंमध्ये प्राण नसतो, पण त्यांच्यामध्ये प्राण नाही म्हणून आपण त्यांना जीव नसल्यासारखे वागवायचे का? मुळीच नाही. त्यांच्यामध्ये त्या आपल्याशी उपयोगी पडतात म्हणून आपल्या त्यांच्याशी स्नेह संबंध भाव असलाच पाहिजे असे कवी सांगतात. वस्तूंना मनही नसेल कदाचित, आपण मानस जाणीजे बोले म्हणजे त्या माणसाच्या मनामध्ये काय आहे हे त्याच्या बोलण्यातून समजतं. म्हणजेच माणसासारख्या वस्तूला मनही नाही, माणसाला मन असतं पण वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तूमध्ये मन आहे असं आपण, आणि असं त्यांच्यामध्ये मन आहे, आपण जसं आपल्या मित्राशी त्याच्याकडं मन आहे, प्रत्येक प्राण्याशी त्यांना व्यक्तीशी मन असतं म्हणून आपण त्यांच्याशी कसे वागतो पहा. तसं जर आपण वस्तूशी वागलं तर कवी सांगतात प्रचंड सुखावतात. दुसऱ्या चरणामध्ये कवी सांगतायत, म्हणजे या ठिकाणी पहा वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी कोणत्या असतात, तर आपण पाहिलं की वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी म्हणजे वस्तूंजवळ जीवही नसतो आणि वस्तूंना मनही नसतं. हे ह्या काव्यपंक्तीतून आपण शिकलेलो आहोत. पुढच्या चरणामध्ये वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. म्हणजे वस्तूशी आपण एवढे एक रूप झालं पाहिजे की वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, असं कवी सांगतात. निखालस म्हणजे अगदी खरे. वस्तू एक प्रकारे आपली काय करतात, सेवा करतात. हे या काव्यपंक्तीतून कवी सांगतात. म्हणजेच वस्तूंची माणसासारखी वैशिष्ट्ये असतात बरं का. म्हणजे म्हणून कवीने या ठिकाणी जरी निर्जीव वस्तू असल्या तरी त्यांच्याशी त्या किती भावना निगडीत आहेत वस्तूंच्या, वस्तूंना भावनाही असतात, हे कवीने या ठिकाणी आजच्या काव्यातून सांगितलेलं आहे. म्हणजे वस्तू निखालस म्हणजे अगदी खरे, अशा प्रकारे त्या आपल्या सेवकच असतात आणि म्हणून आपली ती सेवा करतात. मग आपण काय केलं पाहिजे, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. मान देणे म्हणजे त्यांचा काय करायचा, आदर करायचा. अशा प्रकारे वस्तूंना काय दिला पाहिजे, आपण मान दिला पाहिजे. आणि तरीही कारण का मान द्यायचा, त्या आपली काय करतात, सेवा करतात आणि म्हणून त्या वस्तू आपल्या जीवनात फार उपयोगी पडतात. पुढे सांगितलं, वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची काय करा, हमी द्या. म्हणजे कवी म्हणतायत की वस्तू ह्या तुम्ही जशा वापराल तशा पद्धतीने व्यवस्थित राहतात. आपण जिथं ठेवू तिथं ती वस्तू राहते. ती काय म्हणत नाही का ए बाबा ओ मालक, मला तुम्ही चुकीच्या जागेवर ठेवलं, मला माझ्या जागेवर ठेवा, अशी वस्तू तुमच्याशी बोलणार नाही. पण तुमचं मन तुमच्याशी बोललं पाहिजे. काय की त्या वस्तूंना वेगळी खोली नको असते, तर मग काय, स्वतंत्र त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरूनच निष्कासित न होण्याची हमी द्या. म्हणजे त्यांना तुम्ही नेहमी ज्या ठिकाणी ठेवताय ना त्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे.
समजा तुम्ही शाळेतून घरी गेलात, तुमचं दप्तर ही तुमची वस्तू आहे, तुमची पुस्तकं त्याच्यामध्ये असतात. मग नेहमीप्रमाणे तुम्ही गेलेल्या ज्या ठिकाणी दप्तर ठेवता त्याच ठिकाणी त्याला जर ठेवलं तर ती तुमचं दप्तर व्यवस्थित त्या ठिकाणी राहतं. म्हणजे त्या वस्तूला काय करा, निष्कासित न होण्याची हमी द्या. म्हणजे त्यांना त्यांच्या दुसऱ्या ठिकाणी त्यांना कमी लेखू नका, त्यांना पदच्युत करू नका, अशी त्यांना हमी द्या. या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे हमी देणे. हमी देणे म्हणजे काय, आश्वासन देणे. बाबा माझी वस्तू मी नेहमीच ठरलेल्या योग्य ठिकाणी, ज्या ठिकाणी दररोज ठेवतो तिथेच ठेवील. अशा प्रकारची तुम्ही वर्तणूक ठेवली म्हणजेच वस्तूला एक प्रकारची तुम्ही काय केली, हमी दिली, आश्वासन दिलं, असं कवी या ठिकाणी सांगतायत. पुढच्या चरणांमध्ये कवी सांगतात, बाबा जसं आपण नेहमी स्वच्छ राहतो, आंघोळ करतो, व्यवस्थित सर्व काही आपण नीटनेटकेपणा राखतो जीवनामध्ये, तसं वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्या पुढे जाऊन, त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. म्हणजे अशा प्रकारे कवी या ठिकाणी सांगतायत की जशी आपल्याला स्वच्छता आपल्या अंगी आपण बाळगतो तसं वस्तूंची देखील स्वच्छता ठेवली पाहिजे. म्हणजे याबाबतचा दृष्टिकोन कसा असावा व्यक्तीचा, की वस्तू जशी आपण जी आपल्या गरजेसाठी ती आपण वापरतो ना, आपली गरजा वस्तू आपल्या भागवते ना, मग आपण त्या वस्तू नेहमी कशा ठेवल्या पाहिजेत, स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. तुमचं दररोज नियमाचं जर नित्याचं जर वस्तू पाहिली तर तुम्ही शाळेत सायकलवरती येत असता, मग ती सायकल तुमची इतकी वापरताय तुम्ही, मग त्या शाळेत येण्याच्या अगोदर तुम्ही त्या सायकलची काय केली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. तिला व्यवस्थित नेहमी तेल ऑइल वापरलं पाहिजे, तिला पुसून काढली पाहिजे, कधी कधी धुवून काढली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने तिची ते आपण काय करतो, स्वच्छता ठेवली पाहिजे. मग समजा तुमच्या पायातले बूट असतील त्याची देखील स्वच्छता ही तुम्ही ठेवली पाहिजे. बूट पॉलिश केले पाहिजेत, सॉक्स व्यवस्थित वापरले पाहिजेत, धुतले पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारे ज्या ज्या आपल्या नित्याच्या वस्तू आहेत ना, त्या वस्तू आपण काय केल्या पाहिजेत, स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणून कवी म्हणतात की या ठिकाणी वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. म्हणजे तुमच्या हातांनी त्या वस्तूंची काय केली पाहिजे, नेहमी स्वच्छता केली पाहिजे. म्हणजे हे तुमच्या मनातून आलं पाहिजे. ज्या वेळेला एखादी गोष्ट तुमच्या मनात येईल ना, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो तुमचे हात न कळत तिकडे जातात आणि त्या वस्तूची काय करतात, सेवा करतात, वस्तू स्वच्छ ठेवतात. वस्तूंना जपावे, पुढे काय जाऊन सांगितलं, हातांना लक्षात ठेवायला सांगा. आणि पुढे म्हटलंय वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्या पुढे जाऊन, त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह या पुढच्या काळातही. म्हणजेच वस्तूंना आपण जपलं पाहिजे आणि त्यांना वस्तूंचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे काय, वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्या पुढे जाऊन, त्या वस्तू आपल्या फार उपयोगी पडतात. आणि म्हणून कवी म्हणतात त्यांचं काय करा, नेहमी कौतुक करा. लाडावून ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजेच कौतुक करणे असा होतो. त्या पद्धतीने त्या वस्तूंचं आपण पुढे जाऊन काय करायचंय, कौतुक करायचे. म्हणजेच वस्तूंची माणसासारखी जी काही वैशिष्ट्ये आहेत ना, ती जपत असताना आपण ह्या गोष्टी जपल्याच पाहिजे. म्हणजेच त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह. त्या वस्तूंचं कौतुक केलं तर त्या वेळोवेळी आपल्याला उपयोगी पडतात. म्हणजे त्या वस्तूचा आपल्याशी असलेला संबंध, स्नेहभाव, आपुलकी, जिव्हाळा हा असा एकरूप झाला पाहिजे. वस्तू हा माझा जीव की प्राण असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि मग काय वेळेला कसं घडतं पहा, एखाद्या वेळेला एखाद्या विद्यार्थ्याची सायकल पंक्चर झाली तर वस्तू आहे ही आपण नेहमी चालवतो, ह्या गोष्टी घडत असतात, मग आपण ते दुरुस्त केलं पाहिजे. पण अचानक सायकल पंक्चर झाली का मुलगा त्या वस्तूवर राग काढवतो, ती सायकल जोरात आदळतो, आपटतो,
ढकलून देतो, तिचा रागराग करतो. असं काही करायचं नाही. जरी ती पंक्चर झाली असेल तर बाई तू आज तर तुझ्या चाकामधली हवा गेली ना, ठीक आहे, तुला कारागिराकडे नेतो आणि तुला दुरुस्त करतो, म्हणजे तू परत मला साथ देशील. अशा प्रकारे त्या वस्तूचं काय केलं पाहिजे, आपण लाड केलं पाहिजे. म्हणजेच त्या वस्तू आपल्याला काय करते, साथ देते. म्हणजे ती वस्तू आपल्याला जिवंत ठेवणार आहेत. विनाकारण आपला राग त्या वस्तूंवरती काढायचा नाही. आणि मग जर आपण त्या वस्तूवर राग काढला नाही तर आपला स्नेह हा असाच नंतरच्या काळातही काय होतो, टिकून राहतो, असे कवीला या ठिकाणी सांगायचे. पुढे काय होतं पहा मानवी जीवनामध्ये. पुढच्या चरणामध्ये कवी सांगतायत काय, बाबा आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. कवी पुढे जाऊन सांगतात, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आता आयुष्य संपणे हा पण वाक्प्रचार आहे. आयुष्य संपणे म्हणजे मरण येणे. आपण म्हणतो ती व्यक्ती मरण पावली, म्हणजे तिचं काय झालं, जेवढं आयुष्य होतं तेवढं तिचं आयुष्य संपलं. तसं बाबा विद्यार्थी मित्रांनो, वस्तूला देखील आयुष्य आहे. उपजेते नाशे असं संत म्हणतायत. म्हणजे त्या पद्धतीने प्रत्येक वस्तू दिसते, तिला काय आहे, नाश असतो. आणि म्हणून जेवढे दिवस ती वस्तू आपल्याला साथ देते, जेवढे दिवस ती वस्तू आपल्या गरजा पूर्ण करते, मग त्या वस्तू ह्या शेवटी त्यांचं आयुष्य संपलं की आपण काय करतो, त्या लगेच आडगळीत टाकून देतो. किंवा एखादा भंगारवाला आला की त्या ठिकाणी त्या भंगारवाल्याला आपण त्या विकून टाकतो. म्हणून कवी म्हणतात बा, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत आपण, त्यांना लगेच आपण काय करतो, विकून टाकतो किंवा आडगळीत नेऊन टाकतो. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. म्हणजेच काय, आता आपण पाहिलं की या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन ठेवल्या जातात. तसं माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एखादी वस्तू कृतज्ञतापूर्ण तिचं जर आयुष्य संपलं तर ती काय करायची, जपून शिल्लक ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे, असं कवीला शेवटी सांगायचंय. म्हणजे कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. म्हणजे त्यांना निरोप देणे म्हणजे सोडणे, पण त्यांचा हक्क काय आहे, त्या वस्तू शाबूत ठेवणे. शाबूत ठेवणे म्हणजे जपून शिल्लक ठेवणे. तरच त्या वस्तूंचा या ठिकाणी आपल्या जीवनाशी आपला जो महत्त्वाचा व्यापक दृष्टिकोन आहे वस्तूच्या बाबतचा हा दिसला पाहिजे. यातून अशा पद्धतीने कवीला या ठिकाणी वस्तूंना भावना असतात, वस्तू संग्रहालयात जतन केल्या पाहिजेत, वस्तूंशी आपल्याशी निगडीत स्नेह जपावा, या भावना या कवितेतून कवीने व्यक्त केलेल्या आहेत. आणि या पद्धतीने आपण आजच्या या कवितेतून, वस्तू या कवितेतून द बा धामनस्कर यांनी अतिशय सुंदर रीतीने वस्तू आणि मानवी जीवन हे कसं एकनिष्ठ आहे, एकरूप आहेत, स्नेहभाव कसा आहे हे अतिशय सोप्या भाषेमध्ये कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचा सरळ आपण अर्थ पाहिला. म्हणजेच आपल्या जीवनाशी उपयोगी पडणाऱ्या वस्तू आपण काय केल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत, व्यवस्थित त्यांना हाताळलं पाहिजे. अशा प्रकारचा एक सुंदर विचार, सुंदर संदेश, चांगला संदेश या ठिकाणी कवीने आपल्या सर्वांना दिलेला आहे. तेव्हा या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. तर कृती विभागात विद्यार्थी मित्रांनो, आता स्वाध्याय हा तुम्हाला पूर्ण करावा लागतो. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला कवितेचा सरळ अर्थ सांगितलेला आहे. त्यामुळं या कृती आराखड्यामध्ये आपण काय प्रश्न स्वाध्यायामध्ये येतो, आकृत्या पूर्ण करा. म्हणजे वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्य. तर आता आपण कवितेमध्ये पाहिलं आहे, वस्तूंची माणसासारखी वैशिष्ट्य म्हटल्यानंतर आपण अर्थ पाहत असताना वस्तू आपल्या काय असतात, सेवक असतात. वस्तूच्या अंगी वस्तूंना स्वच्छता आवडते आणि वस्तू माणसासारखे लाडवणे, अशा प्रकारची माणसासारखी वैशिष्ट्य ही
वस्तूंजवळ असतात. म्हणजे असं सरळ उत्तर हे तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी आकृती तयार करून 3 वैशिष्ट्ये तुम्ही या ठिकाणी सहजपणे लिहू शकता. पुढचा जो आकृत्या पूर्ण करण्यामधला आकडा आहे, वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी. आता आपण पहिल्याच चरणामध्ये पाहिलं की वस्तूंना जीव नसतो आणि वस्तूंना मन नसतं. म्हणजे वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी, जीव नसणे आणि मन नसणे, अशा प्रकारे जीव आणि मन या माणसासारख्या गोष्टी वस्तूंजवळ नसतात. आता या ठिकाणी पुढे सांगितलंय, कवीने वस्तूवर मानवी भावनांचे केलेले आरोप. आता कवीने वस्तूवर मानवी भावनांचे कोणते आरोप केले? वस्तू सुखावतात आणि वस्तू काय असतात? सेवक असतात. जसे इतर काही मोठ्या लोकांची काही लहान लोक सेवक असतात, तशी वस्तू देखील आपल्या काय असतात? सेवक असतात. त्याचप्रमाणे आणखी शेवटच्या चरणामध्ये आपण पाहिलं की लाड करून घेताना त्या काय करतात? वस्तू देखील त्यांचं आयुष्य संपतं, म्हणजे वस्तू मरण पावतात. हे देखील कवीने या ठिकाणी मानवी भावनांचे आरोपण या ठिकाणी वस्तूंवर केलेलं आहे. तर पुढचा जो दुसरा प्रश्न आहे, दुसरी कृती तुम्हाला पूर्ण करायची, ती दुसरी कृती काय आहे? कारणे लिहा. वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत. कारण काय? तर माणसाच्या काळात त्या काय करतात? स्नेह जिवंत ठेवतात आणि म्हणून वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावे. याचा अर्थ त्या काय करतात? आपल्या स्नेह जिवंत ठेवतात. पुढचा या ठिकाणी वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही. शेवटी तुम्हाला मी सांगितलं की वस्तूंचं आयुष्य संपलं की आपण ती भंगारवाल्याला विकतो, आडवळीत टाकतो. तेव्हा या ठिकाणी कारण लिहायचे, वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही. कारण आपण म्हणतो की त्यांचं काय संपलं? वस्तूंचं आयुष्य संपलं. अशा साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही सहज ह्या कृती काय करू शकता? पूर्ण करू शकता. आता या ठिकाणी पुढचे जे प्रश्न आहेत, आता हे कवितेचं रसग्रहण करायचे. कवितेचं रसग्रहण करत असताना महत्त्वाचे काही मुद्दे असतात. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य, या 3 मुद्द्यांच्या आधारे तुम्ही या ठिकाणी काय करायचे? कवितेचं काव्य सौंदर्य म्हणजे रसग्रहण करायचे. या पद्धतीने हा विषय तुम्ही सहजपणे स्वाध्याय लिहिताना मांडू शकता. तुमच्या कल्पनेनं देखील तुम्ही त्या ठिकाणी ते उत्तर सहजपणे लिहू शकतात. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कोणता? वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. तर याबाबत तुमचा दृष्टिकोन तुम्ही सहजपणे मांडू शकता. कारण वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवड असते. वस्तू आपल्या सेवकच असतात, त्यांना लाडावून ठेवावे. यापुढे जाऊन अशा प्रकारचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजेच याबाबत आपला दृष्टिकोन हा आपण लिहिला पाहिजे की वस्तूला देखील स्वच्छ राहण्याची आवड असते. आपण स्वच्छ राहिलो म्हणजे वस्तूही स्वच्छ राहतात. हे कोणावर अवलंबून असतं? शेवटी तुमच्यावरच अवलंबून असतं. आणि म्हणून तुम्ही त्या वस्तूची स्वच्छता ठेवली पाहिजे. वस्तू जेवढी स्वच्छ ठेवाल तेवढी नीटनेटकेपणा त्यातून दिसून येतो. आता त्यामुळे आता सांगितलं, एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये करायचं. प्रत्येक विद्यार्थ्याचं हे वर्णन वेगळं असणार आहे. कारण सगळ्यांची काही एकच वस्तू बिघडत नाही, त्यामुळं प्रत्येकाची फजिती काही एकच होत नाही. अनेकांची फजिती वेगवेगळी होते. अचानक समजा पाऊस पडला आणि तुमची चालता चालता वस्तू, पायातली चप्पल ही तुटली, मग तुमची फजिती कशी होते? मग तिला कुठं ठेवायचं, कसं न्यायचं? म्हणजे अशा प्रकारच्या प्रत्येक गोष्टी. अगोदर तुम्हाला सांगितलं की सायकल पंक्चर झाली म्हणजे ती बिघडली, तर त्यावेळेला तुमची अवस्था काय होते? म्हणजे प्रत्येकाची फजिती कशी झाली याचे वर्णन प्रत्येक मुलाने हे स्वतः व्यवस्थित लिहायचं आहे. याच्या पुढचा जो प्रश्न आहे, तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करीत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा. या ठिकाणी तुमचा सकारात्मक भावना असली पाहिजे. म्हणजे तो नुकसान करतोय त्याला साथ आपण द्यायची नाही, तर काय करायचंय? त्याला त्याच्यापासून थांबवायचंय. अरे बाळा, नको रे तू त्या ठिकाणी बेंच जोरात आपटू, नको रे खुर्ची तिकडे फेकून देऊ, कारण तिचा वापर आपण
फार आपल्या उपयोगी ती पडते. अशा प्रकारे आपली सकारात्मक भावना ठेवून आपल्याला त्या नुकसान करणाऱ्या जो तुमचा मित्र आहे, वर्गमित्र, त्याला त्या ठिकाणी काही तुम्ही सूचना करू शकता, सांगू शकता, म्हणजे वस्तूची नुकसान टाळण्याचा प्रयत्न तुम्ही सहज कराल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सहज स्वाध्याय सोडू शकता. आता इथं पुढे उपक्रम आला आहे. तुमच्या घरातील आजी, आजोबा, पणजोबा यांच्या काळात असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा. आता पूर्वी पहा आजी असायची, म्हणजे ह्या चक्क्या ज्या आहेत पीठ दळण्याच्या त्या पूर्वी नसायच्या, म्हणजे सहज लक्षात येतं. तुमच्या कुटुंबात तुम्ही पालकांशी, आईवडिलांशी चर्चा करता कोणत्या वस्तू, तर त्या ठिकाणी आजी दळण दळायच्या. मग दळण दळायला काय असायचं, जातं असायचं. मग ते जुन्या ज्या वस्तू आहेत म्हणजे जात्याची माहिती मिळवायची, किंवा वरवंटा आणि पाटा, आता मिक्सर आलेत, मग ते वरवंट पाट्याची माहिती मिळवायची. कशासाठी हे वापरलं जायचं, म्हणजे सहज या गोष्टी. आजोबा म्हणजे पूर्वी आता पाण्याच्या जे पॉवर हाऊस पंप आहेत त्याऐवजी त्या विहिरींवरती मोठा असायच्या, म्हणजे ते. आणखीन पणजोबा वगैरे यांच्या काळात म्हणजे ज्या ज्या वस्तू होत्या ते सहज सगळ्या गोष्टी तुमची कुटुंबातले पालक तुम्हाला सहजपणे सांगू शकतात. आणि मग वस्तूंची नीट काळजी घेणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्याची मुलाखत घेऊन संवाद लेखन करा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही आपल्या कुटुंबातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती आहे त्यांच्याशी वस्तू नीट कशी ठेवायची, कशी वापरायची याबाबत देखील संवाद लेखन करू शकता. म्हणजे पुढं आणखीन तुमच्या घरातील आडगळीत टाकलेली वस्तू, विकायला काढलेली वस्तू जर तुमच्याशी बोलू लागली तर ती काय बोलेल याची कल्पना करून लिहा. म्हणजे या ठिकाणी आत्मकथनात्मक जे आपण निबंध प्रकार पाहतो त्यातला एखादी वस्तू आडगळीत टाकलेली आहे किंवा मोडलेली तुटलेली सायकल ती आडगळीत टाकली आणि अचानक ती वस्तू बोलायला लागली तर त्या पद्धतीची कल्पना करून विद्यार्थी मित्रांनो ती वस्तू बोलत आहे पण लिहिणार तुम्ही आहात. म्हणजे त्या भावभावना कशा तुमच्याशी तिच्या निगडीत होत्या ती सांगणार आहे. जसे मी शाळा बोलते तसंच एखादी वस्तू म्हणजे त्या ठिकाणी तुमची आडगळी टाकली आहे परंतु ती तुमच्याशी काय करते, बोलायला सुरुवात करते. त्यावेळेला त्या वस्तूचं काय करायचं, तुम्ही आत्मकथन या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हा स्वाध्याय पाहत आहोत. मग शेवटी या ठिकाणी एक महत्त्वाचा संवाद आलेला आहे. कंदील व विजेरी म्हणजे बॅटरी यांच्यातील संवाद हा कल्पना करून संवाद लेखन करा. आता हा कंदील हा देखील जुन्या वस्तूंमधली एक अतिशय, ज्या वेळेला लाईट नव्हती त्यावेळेला घरोघरी हा कंदील असायचा. जसा घरोघरी मातीच्या चुली तशा घरोघरी तो दिवा असायचा, कंदील असायचा. आणि आजच्या या युगामध्ये आपण जर पाहतोय तर ही बॅटरी आहे. मग आता यांचा संवाद तुम्हाला समजा कल्पना करून लिहायचा असेल तर काय पद्धतीने लिहाल तुम्ही, तर या ठिकाणी कंदील हा बोलत असताना कल्पना करूनच लिहायचे. प्रत्येकाची कल्पना ही वेगळी असेल. मग कंदील विजेरीला म्हणतो, फार दिवसांनी भेट झाली आपली, कशी आहेस तू. विजेरी म्हणते, मी बरी आहे, पण तू काय करतोस, तुझी आता समाजाला गरज उरलेली नाही. कंदील म्हणतो, कारण थोडं हिनवलं बरं का, बॅटरीने त्या विजेरीने कंदिलाला थोडंसं हिनवलं, तुझा उपयोगच राहिला नाही, मग तू आता काय करतोयस. कंदील म्हणतो, असे का म्हणतेस तू, तुझेनी माझे एकच कार्य आहे, स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणे. विजेरी म्हणते, ते ठीक आहे, पण तू अगदी जुना पुराणा झालास, तुला पेटवताना किती कष्ट पडतात. मी पहा एक बटन दाबले की लांबवर झोत पडतो. कंदील म्हणतो, हो, पण तुझा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो. मी अगदी मंद प्रकाश हा काय करतो, तेवत ठेवत असतो. म्हणजे अशा प्रकारचे असे शेवटपर्यंतचे संवाद तुम्ही तुमच्या कल्पनेनं सहजरित्या काय करता, मांडू शकता. म्हणजे नुसतं स्वाध्याय लिहिणं आणि पुस्तकापुरतं शिकणं, परीक्षा देण्यापुरतं शिकणं हा उद्देश या ठिकाणी
या कवीने या ठिकाणी मांडलेलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, यातून आपल्याला जीवनात आपण काय घेतो आणि काय घेतलं पाहिजे, आपल्या वस्तूंचा आपण कशी निगा राखली पाहिजे, हा संदेश आजच्या कवितेतून घेतलेला आहे. आणि त्यातून तुमच्या कल्पनेला अतिशय सुंदर असा वाव दिलेला आहे. विविध प्रकारचे उपक्रम तुम्ही काय करणार आहात या बाबतीत, म्हणजे तुमच्या बुद्धीला चालना देण्याचे देखील काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजेच काही ठिकाणी तुम्ही स्वतः कल्पना करून देखील संवाद लिहू शकता. म्हणजे अशा प्रकारचा संवाद हा देखील प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा असेल. धन्यवाद. या ठिकाणी आजचा हा आपला तास वस्तू ही कविता संपलेली आहे. धन्यवाद.